मेघा सोमय्या मॅडमने किती छान सांगितलं. सकाळी सगळेच होतात ना, मी आलो तेव्हा एवढं छान असं कोणी सांगत नाही. घरातले पण आपल्याला एवढं छान सांगत नाही, एवढं आपल्याला त्यांनी घरच्यांसारखं त्यांनी सांगितलं. तर त्यानंतर गांधी सरांनी तुम्हाला शरीर अंतररचना व कार्य करण्याची तो ओळख करून दिली. तुम्हाला हे कोणती गोष्टी मी का सांगतो यासाठी की तुम्ही बोर होऊ नये. बोर म्हणजे काय, हे आम्हाला काय शिकवलं प्रॅक्टिस लेक्चरमध्ये 2 दिवस सेशन घेणार काय शिकवलं, पण याच्यात 2 दिवस सेशन घेणं म्हणजे फक्त ऐकून घ्यायचं आणि 4 दिवसांनी ते विसरून जातं, त्याचा काय उपयोग नाही. मग ते पुस्तकं तुम्ही परत बघितलं तर ते आठवणार, नाही बघितलं तर तुम्हाला आठवणारच नाही. मग काय करायचं, लेक्चरला गेलं 2 दिवस सेशन दिलं, त्यांनी सांगितलं आम्हाला, आम्ही ऐकलं, काय कळलं नाही. तर तुम्ही जे आता सरांनी मला आल्याला सांगितलं कोण काम करतंय कोण नाही करत, तर सगळे जवळजवळ काम करताय, चांगलं आहे. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना पण नोकरी नक्कीच मिळेल. हा जेव्हा तुम्ही कोर्स कराल तर 150 दिवसाचा जो कोर्स आहे तो कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण आता जी गरज आहे ती असिस्टंट नर्सची गरज आहे. आता आपल्याला नुसतं ANM जर करायचं म्हटलं तर 2 ते 4 लाख रुपये खर्च आहे. काय बघितलं असेल ना तुम्ही, आता आपण सामान्य आहोत तर 2 ते 4 लाख रुपये बघून आहोत. नंतर GNM करायचं म्हटलं तर सोडून द्या, त्याला तर फी भरपूर आहे आणि स्कोरिंग पण त्याला खूप पाहिजे, सायन्स पाहिजे. आता आपल्याला ठीक आहे, आता थोडंसं अभ्यासात जर मागे असू किंवा काय जे काही बाकीचं कारणं असतील, घरगुती कारणं असतील किंवा आर्थिक कारणं असतील, त्यामुळे आपण ते करू नाही शकत. आपली इच्छा तर खूप आहे, आपण करायला तर पाहिजे. तर मग त्यासाठी काय करायचं, तर मग हा जो असिस्टंट कोर्स आहे तर तो आपल्यासाठी बरोबर योग्य आहे आणि त्याची खूप गरज आहे सध्या या पुढे जो काळ आहे. आता आपण बघितलं की कोरोना काळामध्ये गेल्या वर्षी जे 2020ला जो कोरोना सुरू झाला तेव्हा सगळेजण घाबरले, सगळे डॉक्टर देखील मला पटणार नाही, अलिबागचे सगळे दवाखाने बंद होते. जे आता म्हणतात ना आम्ही चालू केलेलं आम्ही होतो, ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते सगळे बंद होते. पण काम करत कोण, फक्त सरकारी सिस्टर्स, सरकारी डॉक्टर, सरकारी आशा, सरकारी नंतर ते अंगणवाडी सेवक, जे सरकारीमध्ये जे कामाला होते किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत त्यांना त्यांनी कामाला लावले. पण सगळेजण काम करत नव्हते, काही ना काही कारण त्यांनी जात होते आणि ते कोणाला माहीत नव्हतं की काय असतं नेमकं. आणि डायरेक्ट भीती होती की मरणाची, अरे झाला तर आपण माणूस मरतो एवढं आपल्याला माहीत होतं कोरोनामध्ये. पण आपण माझा येतो ना क्लिअर, जास्त लावून किंवा हे होत नाही ना, शेवटपर्यंत कळते ना. तर त्यामुळे त्यावेळेला जे काम केलं सिस्टमने खरोखर ते वाखाणण्याजोगं होतं आणि तसं कोणीच करणार नव्हतं. त्याबद्दल एकदा सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवा. कोणीच होऊ शकत नाही. आम्ही देखील घाबरायचो, पण आम्हाला माहित होतं की आम्ही जर काम नाही केलं तर कोण करणार. तर मी जर माझा दवाखाना पण केलं तर सिस्टर म्हणून काम करते, त्यामुळे मला काम करणं भागत नाही. आम्ही तेव्हा कडक लॉकडाऊनमध्ये फक्त डॉक्टर बाहेर पडायचे, त्या दवाखान्यात सिव्हिल मधून इकडे सिस्टर बाहेर पडायच्या बाहेर, तेव्हा देखील सोडत नव्हते. मग त्यासाठी पास काढा, तुम्ही अनुभव घेतला असेल. आता जे तुम्हाला मेन मुद्दा जो आपला आहे, आपण जे आज 2 दिवस ट्रेनिंग करणार ते नर्सिंग सहाय्यक प्रशिक्षण, लाभार्थी व कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम हा जो आपला आहे ट्रेनिंग कार्यक्रम. तर त्याच्यामध्ये मेन प्रथम उपचार समजते ना, थोडा दिसत नसेल तर असं मात्र नसतं किंवा इकडे प्रथम उपचार करणं गरजेचं आहे आपल्याला. आपण कुठे जरी गेलो किंवा कुठल्या लग्नात गेलो किंवा काय कोण पडलं तर पटकन जाऊन आपण उचलतो, एखाद्या माणसाला उचलतो, पाणी घेतो किंवा काय. तर अशा वेळेला आपण काय करायचं, आपली तयारी काय पाहिजे, आपले आपली पर्स नेहमी असते, त्यामध्ये एक पेअर ग्लोव्ज घेऊन ठेवायचं काय. कारण कसं आहे, जेव्हा पडेल कधी कोण पडेल सांगता येत नाही, रस्त्यावर पडला की कुठे पडेल, पण पटकन पकडतो, त्याला काय आपल्याला माहीत नसतं, त्याला ब्लड लागतं, आपल्याला जखम असेल आपण मदत करायला जायचो पण आपण इन्फेक्टेड होतो. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी. आपण इतरांची मदत तर करणारच, पण जेव्हा स्वतःची काळजी घेऊन करतो ते काम योग्य आहे, हेच आपल्याला आता शिकायचं. त्यांनी काही शिकवणार नाही आहे. आता आपला विषय आहे जीवन जगण्यातील प्रक्रियेत नर्सिंग या आरोग्य सेवा प्रशिक्षणाचं महत्त्व.
जीवन बदलाची प्रक्रिया म्हणजे काय, जसं कोरोनाला कशी सांगितलं, तर कोविड काळामध्ये जेव्हा गरज पडायला लागली की स्टाफ जेवढं लागेल तेवढं आम्ही ICU मध्ये काम केलंय, सिव्हिलच्या DCC मध्ये काम केलं, DCSC मध्ये काम केलंय, CCC मध्ये काम केलं, ते गरज पडायची स्टाफ. मग ते स्टाफ ANM GNM किती पुरतील, त्याला असिस्ट करायला कोणच नव्हतं. अशा वेळेला बरोबर गरज होती की जे असिस्टंट, बेड साईड असिस्टंट. तर तो कोर्स करण्यासाठी आपण जे कोर्स करायचा आहे, ते जो करत आहोत, तर त्याचं महत्त्व काय हे मला आता सांगायचं. तर याच्यामध्ये तुम्ही सकाळपासून जे शिकलात किंवा तुम्हाला जे सरांनी सांगितलं, गांधी सर खूप छान सांगतात, एवढं मी सांगू शकणार नाही. पण आता BDS डेंटल डॉक्टर एकदम गुजराती पण सांगून गेले सर, आले सांगितलं ना डेंटलबद्दल कशी घ्यायची असते किंवा कशी करायची असते. नंतर अजून कोण मॅडम आहे, डेंटल मॅडम आणि हर्ष सर. नाक कान घसायचे आले होते ना, सगळ्यात नाजूक आवडून नाक कान घसा, कारण पटकन आपण काय काढायला जातो आणि पटकन एखादा दुसरा हात लागला लहान बाळ असेल तर ते पडदा फाटू शकतो किंवा नाकात. तर ह्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. तर आता जी नर्सिंग असते, नर्सिंग मध्ये आपण जे म्हणतो ना की सुरुवातीला रक्त बघितलं चक्कर येतं, ते जेव्हा तुम्ही एकदा दोनदा बघाल ना तेव्हा ते निघून जातं. ते मनात पहिला ठेवायचं नाही की रक्त आल्यावर बघितल्यावर मला चक्कर येईल किंवा काय. तर नर्सिंग मध्ये पहिला कॉन्फिडन्स घ्यायचा की मला समोरच्याला बरं करायचं. समोरच्याला एकदम म्हणजे तो रडत असेल तर त्याला गप्प कसं बसवायचं, लहान बाळ असेल तर गप्प कसं बसवायचं, ती कला आपल्याला असली पाहिजे. आणि आपलं काम असं आहे, जिथे कमी तिथे आम्ही, ज्या तुम्ही करता, हे वाक्य लक्षात ठेवा. हे तुमचं टॅगलाईन आहे, जिथं कमी तिथे आम्ही. तिथं काही नाही, कोणी रस्त्यावर जर पडलं तर कोण बघत नाही, पण आपण जाऊन तिथे बघायचं, कारण आपलं काम ते आहे. लक्षात आपण असिस्ट करणार आहोत त्याला. म्हणजे एखाद्या काम त्याला काम करता येत नसेल, आता हात खाली पडलाय तर हात उचलता येत नसेल तर त्याला आपण असिस्ट करणं म्हणजे काय, हात उचलून त्याला जवळ आणण्याजवळ द्यायचं. किंवा वेदना कमी होण्यासाठी जी हालचाल लागते शरीराची ती हालचाल करून द्यायची, म्हणजे असिस्ट करणं. नर्सिंगचा व्याख्या कोणाला माहिती आहे का, नर्सिंगचा अर्थ किंवा नर्सिंग सिस्टर म्हणजे काय, कोणाला व्याख्या माहिती आहे सांगा, काही सांगा, तुम्हाला जे आवडेल म्हणजे आठवलं ते सांगा. समजू नका, मी आता म्हणणार तुम्हाला बोलायचं पेशंटशी, फक्त तुम्हाला बोलायचं आहे पेशंटशी. कसं तुम्ही तुमची कला आहे किंवा आता एखादा माणूस असतो कोण आलं तरी नुसता गप्पा मारत असतो, काय झालं काय नाही. एखादे डॉक्टर असतात तेव्हा काय झालं त्या पेशंटला काय कळणार, तेव्हा बोलणार कोण, आपणच बोलायचं. समजलं ना. तर एक जण बोला तर उघडून बोला, माहिती देतो. कोण बोलतोय, सिनियरली बोला. म्हणजे आपण कशी काळजी घेतो पेशंटची ते महत्त्वाचं नाहीये. पेशंटला आपण जे ट्रीट करतो ते पेशंटला जमते की नाही जमते, पेशंटला आवडते नाही आवडते त्याच्यावर आहे. आणि पेशंट आपल्याबरोबर आपण नर्स म्हणून असं हे नाही की आपल्यामध्येच पेशंट आपल्याला सांभाळलेला आहे, हा आपल्या घरातला व्यक्ती आहे, त्याची काळजी घेणं. असं नाही की नर्स आहे म्हणून मला गर्व आहे असं नाही, आपण त्यांच्या बरोबर सेम राहायला पाहिजे. म्हणजे ह्या ज्या बोलल्या ना मला खूप येत आहे असं काही नाही, हे मनाचं काढून टाका की नर्स म्हणजे मला सर फक्त इंजेक्शन द्यायचं, फक्त सलाईन लावायचं किंवा फक्त काय ड्रेसिंग करायचं. नर्स म्हणजे जी त्या पेशंटला ज्या गोष्टी लागणार आहेत त्याला असिस्ट करणं. आपल्या घरात एखादा आपला भाऊ किंवा आपले वडील पडले तर त्यांना जी आपण मदत करतो ती आपण त्या पेशंटला करायची. जर ती ANM स्टाफ किंवा मिडवायफरी जे ANM GNM ज्या असतात त्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीपासून इव्हन त्यांनी बेडवर सूज आली असेल तरी आपण ते मदत करणे. मावशी नाही आहे मग मी कसं करू हा विचार पहिला डोक्यातून काढून टाकतो. आपण त्यांना जी गरज पडेल त्या वेळेला ती आपण करणं आपलं गरजेचं आहे. आता हे जे नर्सिंगची मूलभूत तत्त्व दिले तुमच्याकडे ते असेलच तर तुम्ही ते बघून, म्हणजे तुम्हाला काही मराठी आहे कळालं असेल, हिंदी पण नाही आहे ना, इंग्लिश पण नाही आहे ना, मराठी सगळ्यांना समजतात ना. या ज्या गोष्टी आहेत की आपण काय करायचं आहे नर्सिंग म्हणजे आपण जे असिस्ट करणार आहोत ते काय करायचं त्याच्यावर सगळं दिलं आहे ते तुम्ही वाचून घेतलंच आहे. तर तुम्हाला आतापर्यंत जे सांगण्यात आलं
ते प्रायमरी सांगितलं, प्रथमोपचार सांगितलं ना, की बाबा एखादा खूप प्रोसेस म्हणजे तो कशासाठी असतो, काटा काढण्यासाठी असतो किंवा फॉरेन बॉडी काढण्यासाठी असतो, ह्या गोष्टी सांगितल्या. आपण पेशंट आला आपल्याकडे तर पहिला कोण त्याला भेटतो, आपणच भेटतो बरोबर. डॉक्टर कुठे असतात, बाहेर असतात, दिल्लीला गेले असतात, घरी असतात, पण पहिला भेटतो आपण. त्यामुळे तो जेव्हा वैतागलेल्या चेहऱ्याने येतो, मला पोटात खूप दुखते डॉक्टर म्हणून, काय करा, तेव्हा डॉक्टरच म्हणणार काय करा बघा. त्यावेळेस त्याला काही सुचत नसतं. त्यावेळेस तुम्ही त्याला बिल देऊन बेडवर नेऊन पटकन एखादं सांगून डॉक्टरला फोन करून काय होते त्रास, पल्स घेणं, बीपी घेणं, ह्याच गोष्टी सुरुवात तुम्ही चालू करायच्या. तोपर्यंत त्या पेशंटला वाटते की माझी तपासणी सुरू आहे, त्याला तेवढाच आधार मिळतो की बाबा मला काहीतरी तपासलं जात आहे किंवा माझ्या ट्रीटमेंटसाठी शोध चालू आहे. पण जे मेन जे असतं डॉक्टर डिसिजन घेणार असतो, मला अपेंडिक्समुळे दुखतंय, स्टोनमुळे दुखतंय, की अजून पोटाला काही इन्फेक्शन आहे किंवा बाहेरचं खाण्यात आल्यामुळे दुखतंय, त्या गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टर आल्यानंतर आपल्याला समजतं. तोपर्यंत आपल्याला फक्त पोटात दुखते, पेशंट ओरडत असतो, विवळत असतो, पण त्याला बेडवर जसं त्याला योग्य वाटतं त्या पोझिशनला नेणं तेवढं. नाहीतर काय होतं, जर का आपण चिडलेलो असू किंवा आपण जर जास्त काम केलं असेल आणि पेशंटला ते झोप तिथे बस तिथे, ह्या गोष्टी ज्या आहेत आडेतोडीच्या गोष्टी जर आपण करायच्याच नाहीये. जे लहान बाळ असो किंवा मोठी व्यक्ती असो किंवा आजोबा असो किंवा वडीलधारी व्यक्ती असो, आपण बोलताना जी आपल्यात नम्रता असते ती महत्वाची आहे. ती नम्रता जर आपण ठेवली तर आपण एकदम म्हणजे पेशंटला तिथेच निम्मे बरं करतो. पेशंटला जेव्हा पोटदुखीचा पेशंट आला आणि त्याला जर आपण व्यवस्थित बोलत गोड बोलत नाही ना, तर त्याचा निम्म दुखणं कमी झालं असेल. डॉक्टर येईपर्यंत तो पेशंट जरा व्यवस्थित झाला असतो तर मला इथे दुखत होतं जरा कमी वाटतं. समजलं ना. ज्या तुम्ही सगळ्या आता काही प्रॅक्टिस करतात, म्हणजे काही दवाखान्यामध्ये जॉब करतात त्यामुळे सगळ्यांना माहिती असतं. पण हा जो आता कोर्स आहे आपला, तो कोर्स करणं गरजेचं आहे. आता नवीन नर्सिंग ऍक्ट प्रमाणे सर्टिफिकेट्स मागतात. तुमच्याकडे काय सर्टिफिकेट आहे किंवा तुम्ही कुठे शिकलात. आपण काय करतो, आपण एका डॉक्टरकडे जातो, त्यांचं सर्टिफिकेट देतो, पण तशी सर्टिफिकेट हल्ली जातात. आपल्याकडे एक तर सर्टिफिकेट पाहिजे, तर तो ह्या कोर्सचा फायदा आहे. आणि जो 150 दिवसाचा कोर्स जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेच शिकवलं जातं, ते तुम्हाला तर माहिती आहे. पण त्याच्यापेक्षा पुढे काय आहे जे ANM किंवा GNM शिकवलं जातं त्या गोष्टी या कोर्समध्ये तुम्हाला शिकवल्या जातील. आणि ही जी हे जे असं प्रशिक्षण केंद्र असतात, हे जे आपले सेशन चालू असतात, त्या सेशन सुद्धा आज इथे आहे, 1-2 महिने परत दुसरीकडे असेल तर ते पण तुम्ही अटेंड करा. तिसरीकडे असेल ते पण तुम्ही अटेंड करा. कारण या अटेंड करण्याचा एक फायदा असतो, आपल्याला नवीन नवीन शिकायला मिळतं. आपले डॉक्टर किंवा आपल्या हॉस्पिटलमधला स्टाफ आपल्याला शिकवत असतो किंवा आपण त्यांच्याकडे शिकत असतो. पण जे तुम्हाला योग्य ते नॉलेज पाहिजे, जे नियमाप्रमाणे आहे ते नॉलेज पाहिजे, ते आपण त्या अशा केंद्रातून आपण घेऊ शकतो. किती मुलींनी हे सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला? भारत सरकारचा जो आहे गव्हर्नमेंटचा, कोणी केले का पूर्ण? नर्सिंगचे कोर्स केले म्हणजे पूर्ण कोणी केले नाही आहे ना? किती जणांनी केल्या? 4 जण ना. तो जे सर्टिफिकेट आहे, आता तुम्ही कुठे काम करता, हॉस्पिटलला करता ना, तुम्हाला सर्टिफिकेट विचारलं असेल ना, त्याचा फायदा होतो, थोडंसं भेटेल मिळतं. म्हणजे आपण असिस्टंटचा कोर्स केला असेल किंवा ANM आपल्याला करताना ANM करताना, पण ह्या सर्टिफिकेटचा देखील आपल्याला खूप मोठा उपयोग आहे. तुम्ही त्याचं फ्रेम करून घरी लावू शकता, मी हे काम करतो, त्याचा अभिमान आहे आपल्याला. आणि असं जर करत असताना, हे शिकत असताना आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो किंवा माझ्याकडे मी कुठेतरी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि कोणाचं तरी उत्तर देणं आहे किंवा तू काय केलं, मी हा कोर्स केला. त्यामुळे 150 दिवसात कुठलाच कोर्स नसतो एवढ्या कमी कालावधीत. फी पण बरेच अशी आहे की खूप कमी आहे, तर त्या कालावधीत त्या एवढ्या फीमध्ये एवढं चांगलं प्रशिक्षण आणि तुम्हाला सर्टिफिकेट हे कुठल्याच संस्था देत नाही. ही जनशिक्षण संस्था काय करते ही संस्था फक्त रायगडमध्येच नाही आहे, माझ्याकडे पूर्ण भारतात आहे. जी दिल्लीमधून त्यांचं काम चालू असतं